रूप पहादालो जनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वाला सर्व सुखाचे आगर बापर कुमार विवार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 दुनिया पुढती येवो उपदुनिया पुढती येवो काला खाओ दही भात काला खाओ दही भात
वैकुंठित ऐसे नाही वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे टाळी वाजवून भजन का विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई
भजोनिया पुढती वो काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकोबाराय काला खाण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. काला कोणता? आणि काला आपल्या घरातही मिळतो. तुम्ही म्हणाल आम्ही रोज खातो घरी, पण काल्याचं रूपक करतात. काला कोणता? भगवंताच्या मुखातून निघणार भक्ताचं नामस्मरण, भक्ताच्या मुखातून निघणार भगवंताचं नामस्मरण हा काला. किंवा हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा काला आणि तो काला खाण्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घेऊ म्हणतात. पुढं सांगतात वैकुंठितो ऐसे नाही. वैकुंठात असा सोहळा नाही, वैकुंठात असा काला नाही, वैकुंठात असा देव विटेवर उभा राहिलेला नाही, वैकुंठात अशी पंढरीची वारी नाही, वैकुंठात असं गाव नाही, वैकुंठात असा मंडप नाही, वैकुंठात असा कीर्तनाचा सोहळा नाही, वैकुंठात असे अन्नदाते नाहीत, वैकुंठात असे स्वयंपाक बनवणारे नाहीत, वैकुंठात असं जेवण पंक्तीला करणारे नाहीत, वैकुंठात कीर्तनात झोपणारे. इथं कुणी झोपलं नाही, पण वाटलं संध्याकाळचं कीर्तन तसं काही नाही. सगळेजण व्यवस्थित बसलेले आहेत, कोणीही झोपलेलं नाही. वैकुंठात असे टाळकरी नाहीत, वैकुंठात असे दोन्ही वाजवणारी मुलं नाहीत. एकापेक्षा एक आहेत, दोन्ही सुंदर वाजवतात बरं, त्यांचं कौतुक करायला हरकत नाही. पहिली चाल गाणारी वैकुंठात नाही, बाबांनी सुंदर चाल गायली आणि साथ त्यांच्या सोबतचे महाराज त्यांनी सुंदर चाल केली. दुसरी चाल इकडचे तोरंब्याचे होते का, गोड चाल गायली, पाठीमाग साथ पण त्यांनी चांगली केली. असे गाणारे वैकुंठात नाही, असे विनेकरी वैकुंठात नाहीत, अशी टाळ घेऊन उभा राहणारी मुलं वैकुंठात. काय झालं असं आहे का? म्हणून मध्येच काय झालं म्हणलं अजून असं. अशी मुलं, संस्थेतली मुलं, अशी मुलं वैकुंठात पाहायला भेटत नाहीत. ज्या माता पित्यांनी मुलांना संस्थेमध्ये कीर्तनाचे भजनाचे संस्कार व्हावेत या उद्देशानं मुलांना संस्कारासाठी म्हणून संस्थेमध्ये दाखल केलं, असे माता पिता सुद्धा वैकुंठात पाहायला भेटत नाहीत. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर धन्य माता पिता कयाची एकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कयाचा हरिक वाटे देवा. म्हणून असे वाजवणारे गाणारे वैकुंठात नाहीत, असे मंडप साऊंड सिस्टीम सुद्धा वैकुंठात नाही. अशी पंढरीला जाणारी दिंडी, आपल्या गावातून दरवर्षी दिंडी पंढरीला चालत जाते. म्हणून जे चालत जातात त्यांचं पुण्य आहे म्हणून ते चालत जातात. त्यांच्या माता पित्याचं पुण्य आहे म्हणून ते चालत वारी करतात. चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करतात. ते सुद्धा वैकुंठितो ऐसे नाही, ते सुद्धा वैकुंठात नाही. महाराज सांगतात सुंदर असं नियोजन केलंय आपल्या गावामधला हा उत्सव. मागं मी खूप वेळेस आलो, त्यावेळेला निवृत्ती महाराज डोके आबा, आम्ही त्यांना आबा म्हणत होतो, आणि त्यांचं जाणं वैकुंठ गमन घडलं, त्यांच्या माध्यमातून आपल्या गावात येणं घडलं. सांगायचा मुद्दा की सुंदर नियोजन आहे. टाळकरी गाणारी सुंदर आहे, वाजवणारी सुंदर आहे, बसणारे सुद्धा टाळी वाजवणारे आहेत. कोणीही बिगर टाळी वाजवता राहत नाही. टाळी वाजवून नाम घेणारी आहे आणि सर्वजण शांत बसणारी आहे. ही किती विशेष गोष्ट आहे. खूप गोष्ट विशेष आहे, कारण हे पुण्याचं लक्षण आहे. कीर्तनामध्ये बसणं म्हणजे पुण्य प्राप्त करणं आहे, आणि पुण्य असल्याशिवाय पुण्य मिळत नाही. पुण्य असल्याशिवाय कीर्तनात बसावं असं वाटत नाही.
पुण्य असल्याशिवाय आपल्या लहान मुलांना कीर्तनात घेऊन यावं वाटत नाही. कारण त्यांचं पुण्य आहे माता भगिनींचं की त्यांनी आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा कीर्तनात आणलेलं आहे. आणि त्यांच्यावरती कीर्तनाचे भजनाचे संस्कार, सप्ताहाचे संस्कार, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे संस्कार, हरिपाठाचे कीर्तनाचे संस्कार करावेत, व्हावेत, या उद्देशानं मुलांना घरी न ठेवता मंडपात आणलेला आहे. निश्चितच त्यांच्या माता पित्याला धन्यवाद द्यायला हरकत नाही. कौतुक केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, जे चुकीचं आहे ते चुकीचं सांगितलं पाहिजे. कीर्तनात झोपणं चुकीचं आहे हे सांगितलं पाहिजे. कीर्तनात बसणं, गप्प बसणं हे सांगितलं पाहिजे. टाळी वाजवायला सांगितली पाहिजे. वाजवायला सांगितल्यावर वाजवली पाहिजे का न सांगता वाजवली पाहिजे? तुम्ही आता नेहमी बोलणारे आहेत, ऐकणारे आहेत, हे लाडक्या बहिणीला विचारावं म्हटलं. इतकी शक्ती आहे लाडक्या बहिणीच्या मध्ये. सरकार सुद्धा आलं लाडक्या बहिणीमुळं. त्यामुळं लाडक्या बहिणीची ताकद कमी नाही. लाडका भाऊ साथ देतोच बहिणीला. असो, सांगायचा उद्देश, वैकुंठितो ऐसे नाही, अन्नदाते खूप सुंदर आहेत, भाग्यवान आहेत. त्याचबरोबर जे यजमान आहेत, सप्ताहाला देणगी दान करणारे असतील, प्रवचन कीर्तनासाठी प्रोत्साहन देणारे असतील, त्याचे यजमान असतील, रोजचे यजमान आहेत, ते रोजचे वाचले असतील, कीर्तनकार बोलले असतील, पण आजचे यजमान आहेत हरिभक्तीपरायण सुधीर महाराज चव्हाणसर व श्री शंकर तोमर पुणे यांच्यातर्फे. आणि काल्याचा महाप्रसाद पुढं आहेत नाव, समस्त गावकऱ्यांचा महाप्रसाद आहे. सर या क्षेत्रात आहेत, शिक्षण क्षेत्रात आहेत, प्रवचन पण करतात, त्यांचं प्रवचन पण दिसतं यामध्ये. भाग्यवान आहेत तुमचे माता पिता सुद्धा. याच्यावरून लक्षात येतं की तुमच्या घरात पूर्वीचाच परमार्थ आहे. कारण हे सहजासहजी मनुष्य दान करत नाही. याचं कारण काय? आपल्या आई वडिलांनी दान केलेले असेल तर ते संस्कार मुलांवर झालेले असतात आणि म्हणून मुलं दान करत असतात. महाराज सांगतात, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, डुबने को अभिमान और तरणे को लीनता. द्यायचं असेल तर अन्नदान द्यावं, घ्यायचं असेल तर हरिनाम घ्यावं, डुबायचा असेल तर अभिमान असावा, तरुण जायचं असेल तर अंगामध्ये नम्रता असावी. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात. इथं येईपर्यंत सतत संपर्क केला. ते रणजित महाराज बायस असतील, आपले कुमार महाराज असतील, यादव महाराज असतील, अन्य अजून काही महाराज मंडळींचे फोन आले. आपल्या गावचा कार्यक्रम आहे, आपल्या गावातल्या आणखीन काही मुलांनी फोन केले. इथं येईपर्यंत सतत फोन होता. यांच्यातून याचा सहभाग लक्षात येतो. समोर बसलेली मंडळी सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. उभारलेले महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. त्यांचं नाव माऊली महाराज ना? बर, महाराज उभा राहिलेत, चोपदार आहेत. इकडचे एक महाराज फेटा बांधून उभा राहिलेत. इथलेच आहेत का? बरोबर, छान छान, चांगली गोष्ट आहे. कारण ही आपल्या संप्रदायाची परंपरा आहे, हे सांभाळली पाहिजे. म्हणून आजकाल काय झालंय, एका सांगली जिल्ह्यामध्ये एका गावाला कीर्तनाला गेलो मी. असंच आपल्यासारखं गेलो आणि विणा घेतला होता. कुणी घेतला असेल विना? डोक्याला टोपी पण नाही, अंगात शर्ट पण नाही, आणि खाली पॅन्ट आणि बनेन. विना घेतला, भजन चालू केलं. मी आपलं फेटा बांधला आणि गेलो. म्हणलं, असं चालेल का तुम्हाला फेटा बांधून आलेलं, का सफारी घालून यायला पाहिजे? आपल्या संप्रदायाची परंपरा आहे. विना घ्यायचा म्हटल्यानंतर धोतर असलं पाहिजे, फेटा असला पाहिजे. हे आपण सांभाळल्या पाहिजेत. या परंपरा, संस्कृती आपली सांभाळली पाहिजे. याचं कारण आहे, कारण वाढ वडिलांनी जे केलं ते आपण करणं. ज्ञानोबाराय तुकोबारायनी जो निरोप दिला, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या न्यायानं आपण चालत वारी करायला सांगितली, चालत वारी केली पाहिजे. महाराज सांगतात, वैकुंठितो ऐसे नाही,
कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल सेवा म्हटलं की भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं असा दंडक नियम आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा. समोर बसलेली सर्वच कीर्तनकार आहेत. पहिल्या दिवशीचे कीर्तनकार उपस्थित आहेत. महाराज आहेत पाठीमागं. कुमार महाराज पण कीर्तन करतात. अन्य अजून कोणी कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील. असो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. प्राप्त वेळेमध्ये यथामती यथाशक्ती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुगया देवा यावरी न करावा अभेर. काल्याची सेवा म्हटलं की भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं. चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं आचरण करायचं. कसं आचरण आहे त्यांचं? एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी असा प्रभू रामचंद्रांचा अवतार. त्याचं आचरण करायचं आणि मग त्याचं फल मिळतं. तसं गोपालकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करणं पुण्य फल मिळतं, तेवढंच मिळतं. श्रवण करणं, ऐकणं तेवढंच फल मिळतं. टाळ घेऊन उभा राहणं तेवढंच फल मिळतं. कीर्तनामध्ये बडबड करणं तेवढंच फल मिळत नाही. म्हणून कीर्तनामध्ये शांत बसावं. कीर्तनकाराला व्यत्यय आणू नये. याचं कारण काय सांगतो? कीर्तनकार बोलत असताना त्यांचं लक्ष देवाकडे लागलेलं असतं. मग देवाकडे लक्ष लागल्यानंतर आपल्या बोलण्यामुळं जर लक्ष विचलित होत असेल तर ते करावं का? करावं का? मी बहिणींना विचारतो, लाडक्या बहिणी बोला, मध्ये बोलावं का? बर चला, दुधात साखर टाकावी का मीठ टाकावं? मीठ टाकावं का? कुणीच बोलणं काय? तुम्ही काय टाकता रोज? साखर टाकावी. असं गोड बोललं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. आपण काही नाही बोललं, काही नाही केलं तर महाराज सांगतात ऐकणं तरी तितकंच महत्वाचं आहे. म्हणून भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र कसं उच्चार करावा महाराज सांगतात. कुठून कुठपर्यंत करावं? एदासे चारे
बोला प्रतिपादन करतात ईदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता हे चरित्र रांगत असताना केलं आणि गोधन म्हणजे गायी राखत असताना चरित्र केलं. मग रांगत असताना केलं. रांगत असताना भगवान गोपाल कृष्ण प्रत्येकाच्या घरी जाऊ लागले. आता रांगणारी मूर्ती किती गोड असते, किती गोड असते. आपल्या घरात सुद्धा रांगणारी मूर्ती असते का नाही. भगवान गोपाळ कृष्णाची मूर्ती रांगणारी आपल्या घरात आहे ना प्रत्येकाच्या. बोलत चला, मी बोला म्हणल्यावर बोलत चला, नाही तुम्ही म्हणणार बोला म्हणल्यावर आपसात चालू करता बोलायला. आपल्या घरामध्ये गोपाल कृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते. ती पूजा कोण करतो? आपल्या घरातली पूजा माता भगिनी करतात बरोबर. कारण भावाला वेळ नसतो पूजा करायला, मग ते काय करतात, माता भगिनी पूजा करतात. पूजा केल्यानंतर गोपाल कृष्णाची मूर्ती आपण जर पाहिलं तर आपल्याकडे पाहून हसते की काय असं वाटतं का नाही. जे पूजा करतात त्यांना हा अनुभव येतो. पूजा करणाऱ्याकडे बघून भगवान गोपाल कृष्ण हसतात. आपल्या घरात अजून गेल्यावर बघा, आणि एखादा भाऊ एखादी बहीण आपल्या घरातून बाहेर काही उद्योगानिमित्त बाहेर पडत असेल, गोपाल कृष्णाला नमस्कार केला तरी भगवान हसतात. आणि एखादा दर्शन न करता तसाच निघून जातो तरी सुद्धा भगवान हसतात. ते म्हणतात याला माझ्याकडे यायला वेळ नाही असं कदाचित बोलत असतील. मला मुद्दा सांगायचा आहे, भगवान गोपाल कृष्ण हसतात. हसणारी रांगणारी मूर्ती आहे. मग भगवान आपल्या घरामध्ये हसतात, रांगणारी मूर्ती आहे. मग प्रत्यक्ष भगवान गवळणींच्या घरी गेल्यानंतर, गोपिकांच्या घरी गेल्यानंतर त्या गोपिकांना किती आनंद वाटत असेल, बोला वाटत असेल का नाही. आनंदी आनंद वाटतो. सांगतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा नंदाच्या घरी अवतीर्ण झाले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊ लागले. दही दूध तूप लोणी खाऊ लागले. गोपिका उचलून भगवंताला कडेवरती घ्यायच्या, भगवंताला बोलायच्या, हसायच्या. आणि त्याचं वर्णन महाराज करतात. परब्रह्म निष्काम तू हा गवळिया घरी, वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी, मनती गवळणी हरीचे पाऊल धरा, रांगत रांगत येतो हरिहा राज मंदिरा. भगवान परमात्मा रांगत रांगत घरी येऊ लागले. सगळ्या गोपिका भगवंताला पाहून हसायच्या, भगवान हसायचे. आणखीन त्यांच्या हातून लोणी भगवान खात होते, स्वतः भगवान घेऊन लोणी खात होते. रांगणारी मूर्ती, एक गुडगा खाली टेकलेला, एक गुडगा उभा टेकलेला. तळवे तळहात तळहात
आजम्या देखील संयोग गवळण दसवंती पैसांगे आलिया कृष्णाच्या मागे येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले एका हाती लोण्याचा कवळू मोक माकिले अळूमाळू चुंबन येतागे परिमळो नवनीताचा गे भगवान परमात्म्यानं रंगत असताना दही दूध तुपलोनी खायला सुरुवात केली. एक गुडगा खाली टेकावा, एक गुडगा उभा करावा, हातामध्ये लोण्याचा गोळा घ्यावा, खावा, अंगाला लावून घ्यावा, गालाला लावून घ्यावा, अशा लीला अशा क्रिया चालू झाल्या. आणि ते पाहून सगळ्या गोपिकांना आनंदी आनंद वाटायचा. तुम्ही म्हणाल त्या काळातलं झालं, आजच्या काळातलं काय आहे का नाही? आजच्या काळात सुद्धा आपल्या घरात सुद्धा लहान लहान मुलं असतात का नाही मुला? अहो कुणीच बोलत नाही. हा, मुलं असतात आपल्या घरामध्ये. मग त्या मुलाची आई त्या बाळाला किती नटवत असते, अतिशय नटवत असते. सगळं दुःख विसरते, काबाड कष्ट केलेला त्रास विसरते आणि त्या बाळाला आंघोळ घालते, नटवायचं काम करते. आणि ते बाळ उचलून कडेवर घेते आणि ते बाळ त्याला असं नटवते. आंघोळ झाली की डोकं पुसते, डोक्याला तेल लावते, डोळ्यामध्ये काजळ घालते, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे लाल गंधाचा टिकला लावते. वारकऱ्याच्या घरातलं लेकरू असेल तर गोपीचंदनाचा गंध लावते, आणखीन ते पावडर लावते, आणखीन ती एवढी ट्यूब असते बघा, ती ट्यूब सुद्धा लावते. ती ट्यूब तुमच्याकडे मिळते का? हा, काही नाव सांगितलं कोणतरी? फेअर अँड लवली. हा, म्हणजे इकडं पण हाय वाटतं. ती ट्यूब सुद्धा त्या बाळाला लावते आणि त्या बाळाला पाहत राहते. एवढा आनंद वाटतो आईला, बस दुसरं कशातच आनंद वाटत. एवढं प्रेम असतं जगात. आईसारखं प्रेम मुलांवर मुलींवर कुणीच करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. म्हणून त्या बाळाला नटवते आणि पाहत राहते. मग ते बाळ पाहून, ते रांगू लागलेलं बाळ पाहून 80 वर्षाचे आजोबा घरात असतात. ते आजोबा, ते बाळ रांगायला लागलं की आजोबा सुद्धा रांगायला लागतात. रांगायला लागतात का नाही? तिथले आजोबा काही बोलतच नाही. हा, ज्याला अनुभव आहे त्याने बोललं पाहिजे बरं. आजोबा सुद्धा रांगायला लागतात. तुम्ही म्हणाल आजीचं कसं काय? आजी सगळ्या गावात जाऊन सांगते माझा नातू रांगायला लागला. तुम्ही सांगताल तेव्हा कीर्तन सोडायचं.
ठीक आहे, आपण भूक लागलेली असते, वेळेवर सोडलं पाहिजे. माझा विषय काय चालू होता, काय बोलत होतो मी? हा, आजी गावाकडे चालली होती, गावात फिरत होती. हा तुमचं लक्ष आहे गिराव सगळ्याच. आजी सगळ्या गावात जाऊन सांगत असते, माझा नातू रांगायला लागला, माझा नातू रांगायला लागला. आजीला आनंद प्रचंड झालेला असतो, आजोबांना आनंद प्रचंड झालेला असतो. आणखीन बोलायचा मुद्दा, आजीला जास्त आनंद मुलीच्या मुलाचा वाटतो का मुलाच्या मुलाचा वाटतो? कसं इकडच्या आजी? दोन्ही. वा वा वा, गोड आहे, छान, आवडला आपल्याला. पण आमच्या तालुक्यातल्या आज्या अशा नाहीत. आमच्या तालुक्यातल्या आज्यांना मुलीच्या मुलावर जास्त प्रेम वाटतं, ती सांगतात बरं का ती. पण तुम्ही दोन्ही मुलावर म्हणल्यावर छान वाटलं. असं असलं पाहिजे. मला मुद्दा सांगायचा आहे, भगवान गोपाल कृष्ण भगवान रांगत रांगत प्रत्येकाच्या घरी जाऊन दही दूध तूप लोणी खाऊ लागले. भगवंतानं ते का खाल्लं? कारण सांगतो ऐका. भगवंतानं ते खाण्याचं कारण, तर त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ते कशातच शक्ती नाही. दही दूध तूप लोणी भगवंतानं रांगत असता खाल्लं. त्याचं कारण काय? इमारतीचा पाया जर पक्का असेल तर इमारतीला धोका होत नाही. तसं लहानपणी जर मुलांना खायला चांगलं प्यायला दिलं, दही दूध तूप लोणी जर दिलं, तर मुलांना आजार पडायचं काम नाही. पण शहरामध्ये दही दूध तूप लोणी मिळत नाही. काय मिळतं शहरामध्ये? चहा, बिस्किट, वडापाव, आणखीन खारी, टोस्ट, किरकिरे, कुरकुरे. खाण्यासाठी पण कुरकुर, खाताना पण कुरकुर, खायचं झाल्यावर पण कुरकुर. काय त्या कुरकुऱ्यात चव आहे का? खाऊन बघा बरं, त्यात चव नाही. बर्गर आणि पिझ्झा या असल्या वस्तू शहरात मिळतात. त्यात काय नुसतं मैदा असतो, मैदा. असले पदार्थ खाऊ नये. आपल्या शुद्ध शाकाहार खायला सांगितला संतांनी. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, योग्य प्रमाणात योग्य आहार घ्यावा. ज्याच्यामध्ये दुधामध्ये शक्ती आहे, दह्यामध्ये शक्ती आहे, तुपामध्ये शक्ती आहे, अशी शक्ती कशातच नाही. चव पण अशी कशातच नाही. म्हणून दही दूध तूप लोणी भगवंताने खाल्लं. आणि मग गोपाळांना सांगितलं, आता सगळ्यांना गोळा केलं, सगळ्या गोपाळांना जवळ केलं. बरं, गोपाळ काही एक प्रकारचे होते का? अनेक प्रकारचे. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन 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 मोहन, खोड्या करी मन. भगवंतानं लहान मुलांना घेऊनच खोड्या केल्या. म्हणून मुलांनी खोड्या केल्याच पाहिजेत. अहो, मुलांनी खोड्या करायच्या नाहीत, मग काही म्हाताऱ्या माणसांनी खोड्या करायच्या का? त्यांना खेळू दिलं पाहिजे, त्यांना खोड्या करू दिल्या पाहिजे. एखादं मुलगं खोड्या करत नसेल तर त्याला करायला लावल्या पाहिजे, तर त्याचं जीवन सार्थक केलं, जगल ती व्यवस्थित. आमच्याकडे एक म्हण आहे, गप बसणाराच्या गहू विकले जात नाहीत आणि बोलणाराच्या आंबाड्या विकतात, असे म्हणतात आमच्याकडे. म्हणजे बोलकं असलं पाहिजे आणि खोड्या केल्याच पाहिजे. नाहीतर गप बसणारा जीवन जगू देत नाही. आजची पिढी खूप कठीण आहे. म्हणून मुलांनी मुलींनी बोललंच पाहिजे. चुकलं उत्तर चुकू द्या, पण बोललं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. मोबाईल मध्ये डोकं नाही घातलं पाहिजे. नाही तर आमच्या इकडच्या माता भगिनी काय करतात, लेकरू रडायला लागलं की हातात मोबाईल देऊन टाकतात. आहे का इकडे? त्या मोबाईलने डोकं बधीर होतंय, बधीर. डोळे लवकर खराब होतात, कोवळे डोळे असतात आणि त्याच्यावरती तीक्ष्ण असे ती
स्क्रीनवरचं जे हे असतं काय म्हणतात त्याला, फ्लॅश, डोळे लवकर खराब करतात ते डोळे. म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. त्यांना खेळतं ठेवा, रडू द्या, खेळू द्या. नाही तर रडायला लागलं लेकरू की घे मोबाईल आणि बस. त्याला असं वेळ लागतंय ती मोबाईल साठी. आपण आहे का आपल्यासाठी मोबाईल हेच कळत नाही. मोबाईल मुलांच्या हातात देऊ नका. जर आपल्या मुलांनी हुशार व्हावं, मुलांनी आपल्या चांगली प्रगती करावी असं वाटत असेल तर. असो, सांगण्याचा मुद्दा, भगवंतानी सर्व गोपाळांना एकत्र केलं आणि सांगितलं उद्यापासून आपणाला विचारलं तुमच्या घरी काही दही दूध तुपले पिकत नाही का? गोपाळ म्हणले कृष्णा लय पिकतय रे, पण सगळं ताकविकीच्या डेअरीलाच जातंय म्हणलं. सगळं डेअरीला जाते. तुम्ही म्हणाल त्या काळात डेअरी होती का? त्या काळात डेअरी नव्हती, पण दह्याचा दुधाचा माठ डोक्यावरती घ्यायचा आणि मथुरेच्या बाजाराला विकायला जायची पद्धत होती. आता त्याच्यात सुधारणा झाली. आता जाऊन डेअरीमध्ये दूध ओतायचं आणि माघारी यायचं. हा फरक झालेला आहे. भगवंतानं सांगितलं त्यामुळंच घरी दही दूध नसल्यामुळं तुम्ही असे काडी पैलवान दिसताय म्हणले. उद्यापासून म्हणले चोरी करायची आपणाला. चला म्हणले, याल तरी या रे लागे, बोला बोला, याल सर्व गोपाळांना सांगितलं उद्यापासून आपणाला चोरी करायची आहे. चोरी करायची कशाची? दही दूध तुपलोण्याची. एक गोपाळ म्हणला कृष्णा चोरी करायची म्हणतो मग हत्यारं लागतील. भगवान म्हणले मग कसली हत्यारं पाहिजेत? एकानं सांगायला सुरुवात केली. AK-56 रायफल पाहिजे, पिस्तूल पाहिजे, भाला पाहिजे, बर्ची पाहिजे, रामपुरी चाकू पाहिजे, ढाल पाहिजे, तलवार पाहिजे, आणखीन ते ऊस तोडायचं काय म्हणतात ते कोयता, असली हत्यारं पाहिजेत. चोरी करायची म्हणलं. भगवान म्हणले आपल्याला चोरी कशा करायची? दही दूध तूप लोण्याची चोरी करायची, चित्ताची चोरी करायची. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. चित्त चोरायचं आहे म्हटले आपणाला. मृदू सभाय नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. लोण्यासारखं मऊ असं चित्त असतं आणि ते चोरायचं आहे. मग जे माझ्या माग येतील त्यांना भरपूर खायला प्यायला मिळेल म्हणले. भगवंतानं सांगितलं भरपूर खायला प्यायला मिळेल. मग बघा भगवंतानं गोकुळामध्ये सांगितलं जे माझ्या माग येतील त्यांना आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. पुरे मनोस्तर खायला प्यायला मिळेल हे सांगितलं गोकुळामध्ये. जे माझ्या माग येतील त्यांना पुरे मनोस्तर खायला प्यायला मिळेल. मग आता गोकुळामध्ये भगवंतानं सांगितलं खायला प्यायला भरपूर मिळेल. मग आज आपल्या सप्त्यामध्ये खायला प्यायला कमी आहे का सांगा?
खायला प्यायला कमी पडत नाही. भगवंतानं गोकुळामध्ये गोपाळांना दिलेला शब्द आहे की जे माझ्या मागे येतील त्यांना भरपूर खायला प्यायला मिळेल. मग आज सप्ताहासाठी जे येतात त्यांना कमी पडतं का खायला? कीर्तनात बसतात त्यांना खायला कमी पडतं का? टाळ घेऊन उभा राहतात त्यांना कमी पडतं का? जे विना घेतात भगवान त्यांना कमी पडू देत नाहीत. जे टाळ घेतात त्यांना भगवान कमी पडू देत नाहीत. जे कीर्तनात बसतात त्यांना भगवान कमी पडू देत नाहीत. जे कीर्तनात बसून इकडे इकडे बघतात त्यांना भगवान कमी पडू देत नाही. लक्ष आपलं देवाकडं असलं पाहिजे. निदान कीर्तनात तरी 12 महिने आहेत की चालू. महाराज सांगतात भगवंतानं सांगितलं भरपूर खायला प्यायला मिळेल. आजही आपल्या गावात कमी पडतं का खायला? बोला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही पडत. एकापेक्षा एक पंक्तीत मी पत्रिका वाचली. कुणी तेल दान केलंय, गोड तेल दान केलंय, कुणी साखर दान केलंय, कुणी तांदूळ दान केलंय, कुणाच्या पंक्ती आहेत, कुणाचं काय कुणाचं काय. कुणी पाणी दिलं असेल, फिल्टरचं जारचं पाणी दिलं असेल. दिलं का नाही? हा, दिला. त्याचं कारण काय? भगवंताची कृपा त्यांच्यावर आहे म्हणून त्याला दान करावे ही भावना होते. धन दान का करावं? धन दान केल्यानं धनाची शुद्धता होते. हा, कारण ते धन आपल्या सोबत कोणी घेऊन गेले का जाताना? सांगा बरं, एखादं कोणी गेला असेल तर कोणीही जाऊ शकत नाही. मग ते आपल्या हातानं आपण मिळवलेलं धन योग्य ठिकाणी ते दान केलं पाहिजे. सगळंच करायला पाहिजे असं म्हणणं नाही. कुठं दान केलं पाहिजे? धाब्यावर नाही. देव, देश आणि धर्म या कार्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वारकरी संप्रदायासाठी, सप्ताहासाठी, अन्नदानासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलासाठी, या परिवारासाठी हा खर्च मिळवलेलं धन आपण दान केलं पाहिजे, खर्च केला पाहिजे. उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवघाने. महाराज सांगतात ज्याच्यावरती कृपा पांडुरंगाची असते तो मनुष्य कीर्तनामध्ये येतो. ज्याच्यावरती कृपा पांडुरंगाची असते त्याच्या मुखामध्ये नाम येतं. ज्याच्यावर कृपा पांडुरंगाची असते त्याला टाळी वाजवावी अशी अंतरंग भावना निर्माण होते. कोणीही सांगितल्यावर टाळी वाजवणं वेगळं आणि मनापासून टाळी वाजवणं वेगळं. महाराज सांगतात यासाठी पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीची पुण्याई असेल तर विठोबाची कृपा होते आणि विठोबाची कृपा असेल तर मुखामध्ये नाम येऊ शकतं, अन्यथा नाम येऊ शकत नाही. सगळ्या गोपाळांना भरपूर खायला प्यायला त्या काळामध्ये दिलं आणि आजही जे टाळी वाजवतात त्यांना कमी भगवान पडू देत नाहीत. पंढरीची वारी चालत करतात त्यांना भगवान कमी पडू देत नाहीत. जे हरिपाठ म्हणतात त्यांना भगवान कमी पडू देत नाही, दिलेलं नाही आणि देणार नाही. ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आपण पाहतो जी काही मंडळी आपल्या गावात येत असतील. पुण्यामध्ये आल्यानंतर वारकऱ्याला फॉर्च्युनर गाडीमध्ये बसवून घरी नेतात. घरी घेऊन जाऊन काय करतात? पायावर पाणी घालतात, पंचातीनं ओवाळतात, कुंकुम तिलक करतात, बसायला पाठ, पाटाला पाठ, ताटाला पाठ, आणि सुगंधाचा थाटमाट असतो आणि प्यायला पण बाटली असते पाण्याची. गडबड नको व्हायला, पाण्याची. काय आता सुद्धा इथं आणून ठेवली आहे. बिस्लरीचं पाणी, फिल्टरचं पाणी, जेणेकरून कीर्तनकाराचा, गायकाचा, मृदंगवादकाचा आवाज बसू नये म्हणून बाटली आणून ठेवलेली असते पाण्याची. आणि पाया पडून जेवायला घालून त्याला दक्षिणा दिली जाते. कदाचित एखादा मुलगा आपल्या वडिलांच्या पाया पडत नसेल पण वारकरी घरी आल्यानंतर त्याच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय राहत नाही. ही आपली संस्कृती आहे, ही संप्रदायाचा नियम आहे. पाया पडे जन एकमेका पंढरीसी लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. भगवंतानं सांगितलं दही दूध तूप लोणी खायचं आहे, आपणाला चोरी करायची आहे,
मग गोपाळ म्हणले हात्यार पाहिजेत. भगवंतानी हात्यार सांगितली. या रे सामुग्री चोखट, कडे सराटे काट्या नीट, माच बांधारे बळकट, शब्द कटकट न करावी, खडे सराटे वस्त्रगाळ केलेली माती. त्याचा उपयोग काय करायचा भगवान सांगू लागले. एखाद्याच्या घरामध्ये आपण गेलो, कुठं काय ठेवलंय कळणार नाही म्हणून खडे सगळीकडे टाकायचे. एखादा खडा माठाला लागला, खट्ट असा आवाज आला की ओळखायचं त्यामध्ये काही नाही, बद्ध असा आवाज आला ओळखायचं त्यामध्ये काहीतरी आहे. खड्याचा वापर झाला. काठीचा वापर पूर्वीच्या काळामध्ये शिंक्यावर ठेवायची पद्धत होती. शिंक आपल्याला माहित आहे, शिंक आपल्या घरामध्ये पूर्वी होतं. आता शिंक्याची जागा फ्रीजने घेतली आहे, त्यामुळे शिंक काही दिसत नाही. शहरामध्ये तर शिंक दिसतं का शिंक दिसते? शिंक दिसते, शिंक दिसत नाही. शिंक्याची जागा फ्रीजने घेतली. दही दूध तूप लोणी सगळं फ्रीज मध्ये जाऊन बसता. काठीचा वापर मी काठी नसेल दुधानं फोडेल, मी पेईल आणि तुम्हाला पाजेल म्हटले. भगवंताने सांगितलं. पहिला वापर खड्याचा, दुसरा वापर काठीचा वापर, आणि तिसरा वापर तुम्ही लहान लहान मुलं खोड्या केल्याशिवाय राहणार नाही, कालवा केल्याशिवाय राहणार नाही. शाळा असली तरी कालवा करणार, घर असलं तरी कालवा करणार, कीर्तन असलं तरी कालवा करणार, आणि आपण चोरी करायला गेलो तरी तिथं कालवा करणार. मग तुमच्या कालव्यानं जर ती गवळण जागी झाली आणि हातामध्ये काठी घेऊन जर बडवायला सुरुवात केली तर मार खावा लागेल. मग गोपाळ म्हणले मग काय करायचं? मागच्या दाराने पळून जायचं म्हटले. मग पळून गेल्यानंतर एखादी गवळण जर काठी हातात घेऊन जर धावत पाठीमाग आली तर काय करायचं? भगवंताने सांगितलं सराटे हातातले ते माग फेकून द्यायचे. सराट्याचा गुणधर्म काय? कसाही पडला तरी काटा उभाच असतो. इजा जास्त करत नाही पण पुढं पाऊल टाकू देत नाही. हा सराट्याचा गुणधर्म आहे. तर तुम्ही सगळे शेतकरी आहेत, मी नुसतं सातबाऱ्याच्या उतार्यावर शेतकरी आहे, मला काही याचा अनुभव नाही. सराट्यावर पाय पडला की पुढं पाऊल टाकू देत नाही. भक्तांना जादा त्रास होऊ नये ही सुद्धा काळजी देवानं घेतली. ती सराटा काढू लागली की आपण पळून जायचं. एक गोपाळ म्हणला कृष्णा ती गवळण जर चप्पलच घालून आली पायात तर, कारण काय माहिती पुढच्या काळामध्ये शहरामध्ये परिस्थिती अशी आहे, जेवताना चप्पल वेगळी असते, स्वयंपाक बनवताना चप्पल वेगळी असते, जेवायला वाढताना चप्पल वेगळी असते, आणि बाहेर फिरायला जाताना चप्पल वेगळी असते. कदाचित ती गवळण जर पायात चप्पल घालून झोपली असेल तर, आणि धावत जर पळत आली तर काय करायचं? देवानं त्याच्यावर उपाय सांगितला. आपल्याकडे वस्त्रगाळ केलेली माती आहे, ती माती डोळ्यामध्ये टाकायची आणि पळून जायचं. त्या काळातला गोपाळ नाही म्हणला, पण आजच्या काळातला गोपाळ जर म्हणला असता कृष्णा ती गवळण जर चष्माच घालून आली तर डोळ्यामध्ये माती जाणार नाही, मग काय करायचं? आता त्या काळात चष्माच लागत नव्हता तर तुकोबारांनी लिहिलंच नाही, लागत असता तर लिहिलं असता चरित्रामध्ये, अभंगामध्ये वर्णन केलं असता. मग भगवान कारण त्या काळामध्ये चष्मा का लागत नव्हता? शरीर कष्टमय शरीर होतं, कष्ट करायची शरीराला सवय होती, दही दूध तूप लोणी खायची सवय होती, गायी राखायची सवय होती, आणि शेणघाण काढायची सवय होती, जात्यावर दळण दळायची सवय होती. त्यामुळं धष्टपुष्ट शरीर होतं, आणि त्यात कुठलं केमिकल नव्हतं, भेसळ नव्हतं, असं काहीच नव्हतं, रासायनिक खत नव्हतं, भेसळीचं इंजेक्शन नव्हतं, कच्चं पीक पिकवायचं इंजेक्शन नव्हतं, केळी पिकवण्यासाठी जी पावडर वापरतात तसली काही पावडर त्या काळात नव्हती. कसदार अन्न होतं, एक नंबरचं पीक होतं, आणि मग त्यामुळं चष्मा लवकर लागत नव्हता. आता परिणाम झालेला आहे त्या सर्व रासायनिक खताचा, त्यामुळे लवकर चष्मा लागतो. सांगायचा मुद्दा एवढाच, हत्याराचा वापर सांगितला, आणि भगवंतानं दुसऱ्या दिवशीपासून चोरी कर्म करायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या घरी जावं, दही दूध तूप लोणी खावं, वासरं सोडून द्यावेत. येताना एखादा ताकाचा डेरा उचलायचा, एखादा गवळी झोपलेला असेल त्याच्या गवळ्याच्या डोक्यात फोडून द्यायचा, असाच आवाज झाला असेल बरोबर. आणि मग अशा लीला, अशा खोड्या भगवंताच्या चालू झाल्या. एवढ्या खोड्या झाल्या, एवढ्या खोड्या झाल्या, शेवटी एक गवळण म्हटली माझ्या घरला येऊ दे म्हणले, बघतेच त्याच्याकडं, बघ
तेच म्हटल्यानंतर भगवंतानं तिथूनच मान हलवली, म्हणले आज तुमचाच नंबर आहे म्हणले. आणि भगवान त्याच दिवशी त्याच रात्री तिच्या घरी गेले, दही दूध तुपलोनी खाल्लं, वासरं सोडून दिली आणि मग येताना गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी दोन्हीची गाठ मारली आणि भगवान निघून आले. निघून आल्यानंतर पहाट गवळण उठली, अंधार पडलेला होता. त्या काळात काही लाईटचा पत्ता नव्हता. तुम्ही म्हणाल लोड शेडिंग होतं का? नाही, लाईटच नव्हती, लोड शेडिंगचा विषय नाही. गोडे तेलाचे दिवे असायचे आणि तेल संपलं की दिवे शांत व्हायचे. आणि मग पहाटच्या वेळेला ती गवळण उठल्याबरोबर अंधारात तिच्या वेणीला हिसडा बसला. हिसडा बसल्यानंतर ती म्हणू लागली, अहो मालक सोडा माझी वेणी. आता गवळ्याच्या दाढीला झटका बसला होता. गवळी म्हणू लागला, काय चावट आहेस, माझी दाढी ओढते आणि म्हणते माझी वेणी सोडा. दोघांचं भांडण पहाट चालू झालं 4 वाजता. किती वेळ चाललं असेल भांडण? लयत लय तासभर चालला असेल, कल्पना करा. तासभर चालला असेल. आणि मग पुन्हा दोघांमध्ये समझोता झाला, तडजोड झाली. जाऊ दे म्हणले, बांधली असेल तर सोड म्हणले. ते म्हटले मी बांधली नाही, हा म्हणायचा मी बांधली नाही, बस जाऊ दे सोड. दोघांनी सोडण्याचा प्रयत्न केला. सुटली असेल का? नाही. मला सांगा, तुमची आमची गाठ लग्नामध्ये देवबाप्पा मारतात, त्याला काय म्हणतात? ब्रह्मदेवाची गाठ म्हणतात. मग ब्रह्मदेवाची गाठ देवबाप्पानं मारलेली तुम्हा आम्हाला सुटत नाही का? सुटते? सुटत नाही. मग तुमची आमची गाठ ब्रह्मदेवानं मारलेली जर सुटत नाही तर ब्रह्मदेवाच्या बापानं मारलेली गाठ कशी सुटत? भगवान गोपाल कृष्ण हे ब्रह्मदेवाचे बाप आहेत. ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताच्या नाभी कमलापासून झालेली आहे आणि त्यामुळं ती गाठ काय सुटेना. तोडण्याचा प्रयत्न केला, तुटेना. कापण्याचा प्रयत्न केला. असं गवळी म्हणू लागला, असं कर, स्वयंपाकघरात जा, विळी घेऊन आपण कापून काढू. ती गवळण म्हणली, आता मी एकटी कशी जाऊ तिकडं? कुठं? स्वयंपाकघराकडे कशी जाऊ म्हणली एकटी. मग दोघही रांगत रांगत स्वयंपाकघराकडे गेले. विळी घेतली आणि कापण्याचा प्रयत्न केला. सुटेना, तुटेना, कापता कापेना. शेवटी माणूस वैतागला की म्हणतो लावा काढी. आता विस्तू घेतला आणि जाळण्याचा प्रयत्न केला. एक केस सुद्धा कापला नाही, भगवंताचा स्पर्श झाल्यामुळं. आणि मग सकाळचे 8 वाजले, दोघांनाही भूक लागली, धारा काढायच्या राहिल्या. आणि मग आता काय करायचं? चला म्हणले, बाहेर कोणी उघडले तर उघडली, बघूया. सोडली तर सोडली. म्हणून ही दोघं दरवाजाजवळ आले आणि दरवाजाच्या पाठीमागे एवढा लाकडी ठोकळा पूर्वीच्या काळात लावलेला असायचा. काय म्हणतात त्याला? आगळ. आगळ. ती आगळ लावलेली बघितली, त्यांनीच लावलेली होती. तोपर्यंत दारामध्ये भगवंतानं सर्व पोरांना फोन करून सांगितलं होतं, मोबाईलवरनं, वायरलेसवरनं सांगितलं होतं, त्या गवळणीच्या दारात जावा, तुम्हाला नाटक बघायला मिळेल. ती गवळण कोणती? एका कीर्तनकारांनी पांडुरंगाच्या मंदिरात त्या गवळणीचं नाव सांगितलं होतं, म्हणून मी पण सांगतो. मलाही माहित नव्हतं. त्या गवळणीचं नाव पांडुरंगाच्या मंदिरात त्या कीर्तनकारांनी सांगितलं होतं की त्या गवळणीच्या दारात जावा. मग पोरांनी विचारलं, कोणती गवळण? ती माडीवाली का? ती दारात झाडायती का? नाही नाही. भगवान म्हटले, त्या गवळणीचं नाव आहे शांताबाई. आणि त्या गवळणीच्या दारात जायला सांगितलं आणि पोरं दारात येऊन थांबले. दारापर्यंत आले. हे दोघ जण आगळ काढली, दरवाजा उघडून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पोरं जी उड्या मारू लागले. नाटकात सोंग सजवून आणावं लागतं आणि हे आयतच सोंग आलं बाहेर. मग पोरं काय पोरच ती. कोणी आंघोळ केली होती, कोणी केलीच नव्हती, कोणी तोंड धुतलं होतं, कोणी धुतलंच नव्हतं, कोणी कपडे घातले होते, कपडे घातलेच नव्हते. अशी पोरं त्या काळातली. आणि मग पोरं जे उड्या मारायला लागले, 150-200 पोरं सगळेजण उड्या मारू लागले. या दोघांना वाटलं आतल्यात मी रोजतो तरी बरं झाला असतं. लाज वाटू लागली. आणि मग 4 पोरं पुढं आले आणि बघता काय म्हणले, सोडा. सोडण्याचा, तोडण्याचा, कापण्याचा, जाळण्याचा प्रयत्न झाला, काही उपयोग झाला नाही. शेवटी पोरं म्हटले, चला आता पाटलाच्या वाड्यावरती. निघाली दिंडी ज्ञानोबा तुकाराम करत पाटलाच्या वाड्यावर.
गवळण पुढं गवळी माग, गवळण पुढं गवळी माग निघाले. निघाल्यानंतर पोरं लागले जास्त हसायला. आता पोरं का हसत असतील? गवळण होती 7 फूट उंच, चांगली असे ह्या अँगल पर्यंत 7 फूट उंच होती, आणि गवळी होता 3.5 फुटाचा ठेंग्या. दोडके जसे लटकतात का नाही वेलाला, तसं हा गवळी लटकला. दाढी वर झाली, दाढी वर झाली, ती गवळण चालायला लागली की हा उड्याच मारायला लागला माग. आणि पोरं जास्त हसायला लागली. पोरं का हसायला लागली म्हणून गवळणीनं चक्कर मारून बघितलं. गवळ्यानं राऊंडच घेतला असा. पुन्हा पोरं हसू लागली. शेवटी 4 पोरांनी गवळ्याला उचलून धरलं, पाटलाच्या वाड्यावर नेलं, आणि यशोदा मैयाला बोलण्याच्या अगोदर एक गवळण म्हटली, अगं त्या कृष्णाला काय म्हणली होस का? त्याच्याशिवाय कोण आहे असं करणार? गाठ सोडणार त्याच्याशिवाय कोण आहे? म्हणले, मी त्याला म्हणले होते माझ्या घरला येऊ दे, बघतेस त्याच्याकडे. आता त्यानंच तुझ्याकडे बघितलंय. म्हणजे आता कसं करायचं? आता येईल का तो? येईल म्हणले. त्याची माफी मागितली, क्षमा मागितली, त्याला प्रार्थना केली, हात जोडली की मग तो आपोआप गाठ सुटेल म्हणले. जसं लहान लेकरू पाळण्यामध्ये टाकल्यानंतर आंघोळ घालून पाळण्यात घातलेलं असतं, आणि आई लेकराची अंगणामध्ये धान्य निवडत बसलेली असते. मग लेकरू भूक लागलं की काय करत? काय करत? रडत. कुठपर्यंत रडत? आईच्या कानावर आवाज जात नाही तोपर्यंत रडत. आईच्या कानात आवाज गेला, आई 1 तासानं जवळ येते का 2 तासानं? लगेच येते. आणि आईच्या कानावर जर आवाज पडला की आई धावत येते आणि म्हणते माझ्या बाळाला भूक लागली, लेकरू झोपेतून उठलाय. हे जसं आई कानावर आवाज पडल्याबरोबर जाते, तसं आपलं टाळी वाजवून भजन करणं देवाच्या कानावर गेलं की देव आपल्याला काय पाहिजे नाही ते द्यावं असं वाटत असेल तर हातानं टाळी, मुखानं त्या पांडुरंगाचं भजन करू, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं, आपणाला सुख मिळावं, समाधान मिळावं, विश्रांती मिळावी, आपल्या घरामध्ये सर्वजण आनंदी राहावेत, आपणही आनंदी राहावं असं वाटत असेल तर देवाला आवडणारी गोष्ट, देवाचं नाम, देवाची टाळी हे देवाला आवडतं. ही भक्ती देवाला आवडते, आणि ती भक्ती आपल्या हातून घडावी असं वाटत असेल तर हातानं टाळी, मुखानं त्या पांडुरंगाचं भजन करू. विठोबा देव कीर्तनात येईल का बाहेर जाईल? कीर्तनात येईल. देवाला आवडत असेल भजन तर आपण केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे. देवाला आवडणारी गोष्ट आहे. देव आणि महादेव दोघही कीर्तनात असतात. दोघही रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, तेथे असे देवभा दिसे समचरणाची शोभा. आणि भगवान महादेव हे वैष्णवांचे शिरोमणी आहेत, म्हणून ते सुद्धा कीर्तनात असतात. म्हणून देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर कीर्तनात यावं, महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर कीर्तनात यावं. एखाद्याला जमलं नाही तर या कीर्तनातली माती जरी कपाळाला लावली
तरी सुद्धा त्याला देवाचंच दर्शन होतं, होऊ शकतं. कीर्तनामध्ये संत असतात, कीर्तनामध्ये देव असतो. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये स्वतः संत कीर्तनामध्ये येऊन काल्याचा प्रसाद वाटतात. भगवान गोपाल कृष्ण सर्वांना प्रसाद देतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाचे लाह्या वाटी. म्हणून कीर्तनामध्ये बसणारांनी आपण टाळी वाजवली पाहिजे, नाम घेतलं पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे. आपल्याला भक्ती आहे. कीर्तनामध्ये बसणं म्हणजे भक्ती आहे, ती देवाला आवडते म्हणून ती भक्ती आपण करावी. सांगायचा मुद्दा की असे अनेक प्रकारच्या लीला, अनेक प्रकारच्या खोड्या झाल्या. शेवटी यशोदेनं सांगितलं, कृष्णा आता मी देवबाप्पाकडे जाते. पंचांग पाहणाऱ्याला काय म्हणतात तुमच्याकडं? ब्राह्मण देव म्हणतात, देवबाप्पा म्हणतात, ज्योतिषी काका म्हणतात. काही प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. मग आता देवाची आई कोणाकडे गेली? देवबाप्पाकडे गेली, ब्राह्मण काकाकडे गेली आणि म्हणू लागली पंचांग बघा. आता देवाच्या आईनं जर पंचांग बघायला देवबाप्पाकडे गेली असेल तर तुमच्या आमची आई गेल्याशिवाय राहिली असेल का? जातेच, लेकरू लय खोडे करते हो, बघा देवबाप्पा काय लागलंय का, कुठलं भूतभीत काय, कुणी करणी केली का, कुणी काय केलंय का? आई गेल्याशिवाय राहत नाही. लेकरांना खोड्या केल्या तरी म्हणते खोड्या करते, गप्प बसलं तरी म्हणते देवबाप्पा 2 दिवस झालं खायला मागत नाही, खेळायला जात नाही, बघा बरं काय झालंय का. मग देवबाप्पाने पंचांग बघितलं. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही आला धरू पाहता, तो कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. अशा पद्धतीनं भगवंताच्या बद्दल देवबाप्पाने सांगितलं. तुम्ही गणपतीचं व्रत करा आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं. देवानं 1 महिना खोडी केली नाही. आणि मग उद्या संकष्टी चतुर्थी म्हणताना उद्यापन करावं लागतं आणि ते उद्यापन करायचं म्हणून फराळाची ताटं बनवायला सुरुवात झाली. आणि देवाच्या घरचा बेत कसा असेल? लाडू, श्री बालाजीचा बेत श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजामुन, खव्याचे पेढे, खव्याचे मोदक, खव्याच्या पोळ्या, असं सगळं पदार्थ सगळ्या गोकुळामध्ये घमघमाट सुटला. सुगंध दरवळू लागला. भगवान गेले आणि म्हणू लागले, आई मला भूक लागलेली आहे, मला दे, मला 1 लाडू दे, मला 1 मोदक दे. असं म्हटल्यानंतर भगवान असं बोलल्यावर आई म्हणते, कृष्णा देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नसतं रे. आई मी देवाला तुझं नाव सांगत नाही, मला भूक लागली होती म्हणून मी खाल्लं, मी देवाला तुझं नाव सांगत नाही. बहरहाल रात्र उजाडली. सकाळी गणपतीच्या मंदिरात ताटं ठेवली. देवबाप्पाने पूजा सांगितली. देवबाप्पा निघून गेले. आईनं सांगितलं, मी घरी जाते, विस्तू आणते, समय लावते, पाणी आणते, नैवेद्य दाखवते, मग खायला देते, माघार येईपर्यंत हात लावू नको बरं. आई तू घराकडे जा, इथलं काय असेल ते मी बघतो. कोण म्हणलं? गोपाल कृष्ण म्हटले, तू घराकडे जा, इथलं काय असेल ते मी बघतो. बघतो म्हटल्यानंतर बघ नाही तर खाशील. देवबाप्पा कान कापत असतात. आई तू काळजी करू नको, आता कोण कोणाचं काम कापताय ते बघू म्हटले. आई गेली आणि गणपती बाप्पाला गोपाल कृष्ण बोलू लागले, गणपती बाप्पा मोदक खाऊ का, लाडू खाऊ का, जिलेबी खाऊ का. असं बोलल्यानंतर गणपती बाप्पा म्हणू लागले, देवा तुम्हाला जेवढं खायचंय तेवढं खावा, शिल्लक राहिलं तर मला ठेवा, माझी काही तक्रार नाही. बघा नाहीतर आमच्या आईला सांगताल सगळं कृष्णाने खाल्लं म्हणून. तुमच्या विरोधात आम्ही जाणार नाही, तुम्हाला जेवढं खायचंय तेवढं खावा. मग कारण कृष्ण पहिला अधिकार तुमचाच आहे म्हणले खाण्याचा. कारण गणपती बाप्पाला पण माहित आहे, ताट आपल्या समोर ठेवतात नैवेद्याचं, पाणी हातात घेतात आणि पाणी फिरून का पाणी सोडताना काय म्हणतात? कृष्णार्पण म्हणतात. म्हणजे गणपती बाप्पाला पण माहित आहे की हे ताट कृष्ण परमात्म्याला पहिलं दिलेलं आहे. पहिला अधिकार प्रसादावरती गोपाल कृष्णाचा आहे. गणपती बाप्पानं सांगितलं आणि मग देवाने सगळी ताटं उचलून घशामध्ये सोडली. 1 लाडू खाल्ला नाही, 1 ताटं उचलून घशात सोडली. तुम्ही म्हणाल 5 वर्षाच्या कृष्णाने एवढी ताटं कशी खाल्ली असतील? आता ज्यानं 12 गाव पेटलेला अग्नी गिळला त्याला ही ताटं किती वेळाची आहे? ज्यानं गोवर्धन पर्वत करंगळीवरती उचलला त्याला ही ताटं किती वेळाची आहे? सगळी ताटं फस्त झाली. शेवटी साक्षीदार नको,
पण गणपती उचलला आणि घशात टाकून दिला. मंदिर सामसूम झालं. आई आली बघते तर काय, कृष्णा देव काय झाला, देव काय झाला म्हणलं, ताटही दिसना देवही दिसना. आई म्हणू लागली देवासीच पुसे देव काय झाला, हसू आले बोला याचे हरी. देवाला हसू आलं, मी देव असताना देव काय झाला म्हणते. ही लीला आहे देवाची. आईला सुद्धा कळू दिलं नाही आपण देव आहे. अनंत ब्रह्मांडे उदारी हरिहा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. अशा पद्धतीनं सगळी ताट फस्त झाली. आई म्हणू लागली काय झालं. आई मला काही माहित नाही, काही माहित नाही. माराया वगा तिने उगारली काठी उगारली मारल्यासाठी. सांग कोणी खाल्लं ते, नाही तर असं मारेन म्हणल्यावर आईला म्हणू लागले भगवान आई तुझा हात लय लागतो ग, मारू नको. मी कुणी खाल्लं त्याचं नाव सांगतो पण मला मारू नको. असं म्हटल्यानंतर आई म्हणू लागली सांग कोणी खाल्लं ते, नाही तर असं मारेन. भगवान सांगू लागले एक मोठ्या पोटाचा बाबा आलता, उंदरावर बसून आलता. त्यानं सगळं खाल्लं आणि घेऊन गेला. बघ कुणाचं नाव घेतलं, गणपती बाप्पाचं नाव घेतलं. आणि मग यशोदा मैया म्हणू लागली कृष्णा कृष्णा कृष्णा. अरे किती खोटं बोलतो रे, किती खोटं बोलतो. अरे देव काय खात असतो का. असं म्हटल्यानंतर भगवान म्हणतात आई देव खात नसतो मग इथं कशाला ताट आणून ठेवलं होतं ग. युक्तिवाद करतात भगवान. बहरहाल आ करायला लावतात भगवान, आ करतात आणि आ केल्यानंतर घशामध्ये 14 भुवन दाखवतात. पृथ्वी आप तेज वायू आकाश 14 भुवन घशामध्ये भगवंताने दाखवली. यशोदा मैया बेशुद्ध होऊन पडली, तोंडावर पाणी शिंपडलं, हाताला धरलं आणि यशोदा मैयाला घेऊन भगवान गोकुळामध्ये आले आणि यशोदे निर्णय घेतला आता कृष्णाला शाळेत घातलं पाहिजे. कृष्ण मोठा झालाय, कुठल्या शाळेत घातलं पाहिजे, धाराशिवच्या का तुळजापूरच्या, इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम. त्या काळातली शाळा म्हणजे गायी राखणं. गायी राखायला पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्व गोपाळांना सांगितलं कृष्णाला तुमच्या बरोबर शाळेत घेऊन जावा, गायी राखायला घेऊन जावा. आणि गायी राखायला सर्वजण गेले. गायी राखत राखत गायी सोडून दिल्या आणि ह्यांनी खेळ खेळायला सुरुवात केली. काय खेळत असतील, हमामा ओदटू आट्या पाट्या सुरपा रुंब्या लगोरी आणि क्रिकेट खेळले भगवान. क्रिकेट म्हणजे त्या काळातला शब्द आहे, महाराजांनी चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. झेला रे झेला वरचे वरी झेला, हातीचे गमावितो पाठी काय टोळा. चेंडू फळीचा खेळ, लगोरीचा खेळ भगवान खेळले, आटापट्या केले, सुरपारंब्या खेळले. आणि खेळून खेळून भूक लागली, खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. आता कीर्तन गोड लागेल का, भूक लागलेली आहे. त्यामुळं आता म्हणजे चला वळू गायू बाई सुजेऊ एके ठाई, बहु केली वनवन पाय पिठी झालाशी. माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय, चोरून या माय. नवनीत आणावे, शिदोरी आणायला सांगितली. शिदोरी सर्वांची एकत्र केली आणि लहानांना अगोदर दिली, थोरांना नंतर दिली. सर्वांना गोलाकार बसवलं आणि सांगितलं कुणीही यमुनेला हात धुवायला जायचं नाही. पाण्याच्या ऐवजी ताक प्यायचं आणि हात आपल्या आपल्या पाठीमागं पुसायचे असं सांगितलं. मग एक गोपाळ म्हणला कृष्णा का जायचं नाही. म्हणले पाण्यामध्ये भूत आलेत. म्हणले भूत कोण आलते तिथं, उष्टाकाला खायला मिळेल म्हणून माशाच्या रूपानं अमर असणारे देव आले होते. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भावा जन्मा आजीवो साम्रावती, काला पहावया येती देव विसरती देह भावा फुला. देवपणा विसरून माशाच्या रूपानं त्या ठिकाणी आले, पण भगवंतानं उष्टाकाला सुद्धा त्यांना मिळवू दिला नाही. आणि तोच काला आपणाला आपल्या गावामध्ये वार्षिक सप्त्यामध्ये गावकऱ्यांनी आयोजन केलेल्या सप्त्यामध्ये गावकऱ्यांच्या सहकार्यातून, टाळकऱ्यांच्या महाराज मंडळींच्या, गावातली महाराज मंडळी, बाहेरगावची महाराज मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून, देणगी दात्यांच्या, अन्नदात्यांच्या सहकार्यातून, मृदंगाचार्यांच्या सहकार्यातून, वारकरी शिक्षण संस्थेच्या सहकार्यातून, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून
चॅनलवाले जे रेकॉर्डिंग करतात त्यांच्याही सहकार्यातून आपणाला आजही काला मिळतो आहे. त्याचं कारण तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी संत कृपेनं आपणाला काला मिळतो आहे. म्हणून तुमचं आमचं भाग्य आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात उपजोरिया झालं की आता जय विठ्ठल करायचंय. हा उपजोरिया पुढं ध्येय हो, कारण मला वेळ दिली होती 12:30ची, आता 1 वाजलाय. हा पुन्हा कोणी तर म्हणायचं महाराजाला कीर्तन कमी आहेत का. हा एखाद्याला वाटू नये म्हणून खुलासा केला. असो काय सांगत होतो कीर्तन. हा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कविका देऊ मुखी सुखे घालू अंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्या तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून सर्वांनी सहकार्य चांगलं केलं. हे सर्वच महाराज मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. कुमार महाराज असतील, यादव महाराज असतील, व्यासपीठ चालक असतील, हरिभाऊ महाराज असतील, सूर्यवंशी महाराज असतील किंवा चोपदार असतील किंवा आपले सुधीर चव्हाण महाराज सर असतील, रणजित महाराज बायस असतील, अन्य सर्वच महाराज मंडळी, बाबा महाराज आंबेवाडीकर असतील, इकडे तोरंब्याची महाराज मंडळी असतील, या सर्वांनी हेतूच्या साथ केली म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी साथ केली. फडावर लागते त्या पद्धतीने दोघांनी साथ केली म्हणून दोघांनाही धन्यवाद देतो. हार्मोनियम वादकांनाही धन्यवाद देतो. टाळी वाजवली त्यांना धन्यवाद देतो. अन्नदान केलं त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी देणगी दिली असेल त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी टाळी वाजवली त्यांना धन्यवाद. ज्यांनी नाम घेतलं त्यांना धन्यवाद. एखाद्याने टाळी वाजवली नसेल त्यालाही डबल धन्यवाद. तुम्ही म्हणाल त्याला डबल कशा करता. कदाचित भूक लागली असेल म्हणून तोंड उघडलं नसेल, कामाचा ताण पडला असेल म्हणून टाळी वाजवली नसेल, पण कानानं ऐकायचं काम इमानेद्वारे 2 तास केलेलं आहे. श्रवण करणं ऐकणं म्हणजे 1 नंबरची भक्ती आहे. ती भक्ती त्यांना घडली म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी उपस्थित झाल्या म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धे नेले हेथ माझे जीवरले पायिक ज्ञानेश्वर त्याबद्दल दिंडी चालक तसेच सप्ताह आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आहे. त्यामध्ये
चरणसिंग ठाकूर मेडिकल साहित्य दिले होतं. त्याचबरोबर भरतसिंग बिटलकर स्वयंपाकाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. श्री गुणवंत बायस, श्री गौतम सर, रहीम का पठाण, प्रशांत गिराम, ठाकूर अनिल सिंग, सुरत बंसी बाबू सिंग, तुकाराम सूर्यवंशी आणि बायस रेवंत सिंग हे सर्व अन्नदाते आहेत. आपण बरंच मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. असे श्री धनाजी काशीनाथ लोहार जनरेटरची उत्तम व्यवस्था केलेली आहे. लाईट गेली की लगेच ट्रॅक्टरला जोडलेलं जनरेटर चालू व्हायलंय. त्याचबरोबर रत्नदीप यादव यांनी आध्यात्मिक रांगोळी कशी असावी याचा एक वस्तुपाठच घालून दिलेला आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. श्री महेश बायस, रामसिंग राजपूत, अतिशय सुंदर असा मंडप, खास करून सुनील सिंग आरणकर यांनी सुद्धा समोर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. La